आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। रुको जरा सबर करो। म्यूजिक। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्फतची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये रेड बीट आणि काही बीट्स भावांनो ॲड करून दिलेले आहेत। तर तुम्ही भावांनो एकदम इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन भावांनो आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर हे सॉन्ग एकदम भावांनो आपण खाली खेचून घेऊया। तर भावांनो अशा प्रकारे हे सॉन्ग खालीपर्यंत खेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी तुम्हाला वायर क्रिएशनची लेअर दिसते ती भावांनो इथून डिलीट करायची। लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावांनो लिरिक्स व्हिडिओ भावांनो भेटून जाईल। तो भावांनो डाउनलोड करायचा आहे आणि तो व्हिडिओ भावांनो इथे ॲड करायचा आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला भावांनो मटेरियलचा फोल्डर इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला जो भावांनो लिरिक्स व्हिडिओ आहे तो भावांनो इथून ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन राहिलेला व्हिडिओ भावांनो इथून ट्रिम करायचा आहे आणि याच्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करणार आहे। तर इमेज कशा प्रकारे ॲड करायचे तर भावांनो सुरुवातीला भावांनो सिंगल इमेजेस भावांनो आपण ॲड करून घेणार आहे। तर भावांनो इमेज ॲड करून फुल स्क्रीन करायचे आहे आणि नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन राहिलेले इमेज भावांनो ट्रिम करायचे। अशा प्रकारे भावांनो पटपट आपले जे भावांनो सिंगल इमेजेस आहेत ते भावांनो आपण ॲड करणार आहे। सिंगल इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो पुढे काय करायचं आहे ते भावांनो तुम्हाला सांगतोय भावांनो मी। फक्त भावांनो पहिल्यांदा आपण थोड्याशा भावांनो सिंगल इमेजेस ॲड करून घेऊया, म्हणजे भावांनो तुम्हाला समजून जाईल की आपल्याला भावांनो कशा प्रकारे या ज्या इमेजेस आहेत त्या भावांनो ॲड करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा भावांनो अशाच प्रकारे या ज्या इमेजेस आहेत त्या भावांनो ॲड करायचे आहेत। तर भावांनो मी सुद्धा या ज्या इमेजेस आहेत त्या भावांनो ॲड करून घेतोय, त्याच प्रकारे भावांनो तुम्ही सुद्धा करून घ्यायचे आहेत। तर इथून इथपर्यंत भावांनो मी तुम्हाला इमेजेस ॲड करून दाखवते। इथून पुढच्या सुद्धा भावांनो पहिल्यांदा शेवटपर्यंत भावांनो सगळ्या सिंगल इमेजेस मी जसे ॲड केलेत त्या प्रकारे करायचे आहेत। आणि ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आपण भावांनो एकदम खाली येऊया। तर भावांनो इथे मी तुम्हाला भावांनो काही लेअर ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो जिथे लेअर आहे
तिथून भावानं वरती यायचं आहे आणि ते इमेजची भावानं डुप्लिकेट लेअर करायचे. इथे एक लेअर आहे, त्यानंतर भावानं पुढं कुठे आहे तर इथं आहे, तर याची भावानं डुप्लिकेट लेअर करायची. अशा प्रकारे भावानं जेवढ्या पण लेअर भावानं जिथे जिथे ॲड केलेले आहेत तिथल्या इमेजची फक्त भावानं डुप्लिकेट इमेज करायची. इमेज डुप्लिकेट केल्यानंतर भावानं काय करायचं आहे तर त्यातील वरची जी इमेज आहे त्याची भावानं थोडीशी साईज कमी करायची, म्हणजेच किती भावानं विड्थ बरोबर भावानं 700 ठेवायचे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडो ऑन करून याची स्ट्रेंथ बरोबर 10 ठेवायची आहे आणि भावानं कलर व्हाईट करायचा आहे. सेम प्रोसेस भावानं करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता भावानं आपण कशा प्रकारे याची बरोबर सेटिंग करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे एक भावानं आपण डुप्लिकेट लेअर केलेलं आहे, तर याची भावानं साईज कमी करून घेऊया, बरोबर 700 ठेवून घेऊया. त्यानंतर इथून बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडो ऑन करून याची स्ट्रेंथ बरोबर भावानं 10 ठेवायचे आणि बरोबर भावानं व्हाईट कलर करून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस भावानं शेवटपर्यंत करायचे. जिथे जिथे भावानं मी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेलं आहे, आता इथं लेअर ॲड केलं तर इथली इमेज भावानं आपण डुप्लिकेट करायचे. त्यानंतर भावानं इथे लेअर ॲड केलं तर इथली डुप्लिकेट करायचे. अशा प्रकारे भावानं सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावानं मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत भावानं व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भावानं जिथे जिथे भावानं लेअर आहे तिथे तिथे फक्त भावानं डुप्लिकेट लेअर करायचे. तर इथे लेअर आहे आणि इथे पण लेअर आहे, तर इथले आपण भावानं डुप्लिकेट लेअर करून बॉर्डर अँड शॅडो भावानं ऑन करून व्हाईट कलर दिलेला आहे. तर भावानं सेम प्रोसेस भावानं तुम्ही सुद्धा करून घ्यायचे. आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो आता आपण आपला लोगो ॲड करणार आहे. तर भावानं फर्स्ट बीडवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला भावानं लोगोचा जो फोल्डर आहे तो भावानं इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. या लोगोची आपण भावानं साईज थोडीशी कमी करून घेऊया, एवढ्याशी भावानं साईज ठेवायची आहे आणि इथे असं भावानं खाली लोगो भावानं सेट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं हा लोगो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावानं पुढे आपल्याला काय करायचं आहे तर भावानं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची भावानं लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट आलाट मोशनमध्ये भावानं इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांनो इथून आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावांनो. तर भावांनो अशा प्रकारे आपण बीटमार्क प्रोजेक्टवरती आलेलो आहे. तर त्यानंतर आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावानं कुठे पेस्ट करायचा आहे तर भावानं इथे सुरुवातीला तुम्हाला लहान लहान इमेजेस भावानं दिसून जातील. या ज्या लहान लहान इमेजेस आहेत त्या भावानं सगळ्या लहान लहान इमेजेसला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करायचा आहे. आपण जेवढ्या लहान लहान इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या लहान लहान इमेजेसला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करायचा आहे. इथे पण आहेत, त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर भावानं इथे सुद्धा आहेत. तर इथल्या सुद्धा भावांना लहान लहान इमेजेसला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. आणि इथे इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 2 भावानं इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर भावानं इथून थोडंसं आपण पुढे येऊया आणि पुढे आल्यानंतर भावानं काय करायचं आहे तर इथे तर भावानं आपण डुप्लिकेट लेअर करून भावानं डबल लेअर ॲडच केलेलं आहे. तर भावानं जिथे जिथे डबल लेअर नाही अशी भावानं सिंगल इमेज आहे, अशा सिंगल इमेजेसला फक्त भावानं आपल्या इफेक्ट नंबर 2 भावानं पेस्ट करायचं आहे. शेवटपर्यंत भावानं अशाच प्रकारे जेवढ्या सिंगल इमेजेस आहेत त्या सगळ्या सिंगल इमेजेसला भावानं आपल्या इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचं आहे. त्यानंतर भावानं पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊन आपला राहिलेला इफेक्ट म्हणजे आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं भावांनो. आता तुम्ही बघू शकता शेकीपॅड प्रेझेंटमध्ये आपण कशा प्रकारे ते इफेक्ट दिलेत. खाली इफेक्ट नंबर 3 दिला आहे, वरती इफेक्ट नंबर 4 दिलेला आहे. तिथे पण भावानं 2 लेअर आपण ॲड केलेले आहेत. सेम भावाने इथे 2 लेअर आहेत. तर भावाने इफेक्ट नंबर 3 भावानं आपण कुठून खाली कॉपी केला आहे तर खालून केला आहे. तर खालच्याच इमेजला भावानं आपल्या इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे. त्यानंतर पुढे कुठे भावानं डुप्लिकेट लेअर आहे ते चेक करायचं आहे आणि इथल्या सुद्धा खालच्या इमेजला द्यायचं आहे. तर जिथे जिथे भावानं आपण डुप्लिकेट लेअर केलेलं आहे तिथील भावानं खालच्या लेअरला म्हणजेच मागच्या इमेजला आपला भावानं इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. आणि आता इफेक्ट नंबर 4 राहतोय तो इथून कॉपी करायचा आहे आणि भावानं आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आता भावानं आपला लास्टच इफेक्ट राहिला आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे भावानं आपण जी वरची इमेज सोडलेली आहे त्या इमेजला भावानं आपला इफेक्ट नंबर 4 आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भावांनो इथल्या इमेजला भावानं आपण आता पटपट भावानं आपला राहिलेला इफेक्ट म्हणजे इफेक्ट नंबर 4 भावानं इथून पेस्ट करून घेऊया. तुम्ही सुद्धा भावानं अशाच प्रकारे इफेक्ट नंबर 4 भावानं पेस्ट करायचा आहे वरच्या इमेजेसला. तर भावानं अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ होतोय. तर भावानं इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावानं इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावानं आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावानं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ फुल खतरनाक झाला भावानं 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. तर भावानं भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.